नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। सध्या एप्रिल महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू आहे आणि नवीन आठवडा अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्याचा 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा फार खास असणार आहे। ज्योतिषींच्या मते या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। यामुळे हा नवीन आठवडा मेष ते कन्या या सर्व राशींसाठी नेमका कसा जाणार आहे ते जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। वरिष्ठांकडून कौतुक होईल, पण कामाचा ताणही वाढू शकतो। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा। कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, आरोग्य चांगले राहील, मात्र थकवा जाणवू शकतो। प्रेमसंबंधात गैरसमज टाळा। वृषभ राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा स्थिरतेचा आहे। नोकरी आणि व्यवसायात प्रगती दिसेल, पैशाची आवक वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल। विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगली प्रगती होईल। आरोग्याची काळजी घ्या। मिथुन राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा ठरेल। नवीन लोकांची ओळख होईल आणि त्याचा भविष्यात फायदा होईल। करिअरमध्ये बदलाचे संकेत आहेत। नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। आर्थिक बाबतीत थोडा चढउतार राहील। प्रवासाचे योग आहेत। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। कर्क राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो। कामात अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवा। आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या। घरात काही जबाबदाऱ्या वाढतील। आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पचनासंबंधी त्रास टाळा। मित्रांची मदत मिळेल। सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा यशाचा आहे। करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळतील। व्यवसायात नफा होईल। प्रेमसंबंध मजबूत होतील। समाजात मानसन्मान वाढेल। प्रवासाचेही योग आहेत। आरोग्य चांगले राहील। कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा। कुटुंबात काही किरकोळ वाद होऊ शकतात। आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य आहार घ्या। हे होते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याचे राशीफल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा।